त्यामध्ये गाईचंच शेळी पाहिजे, गाईचं तूप पाहिजे. ते कंडिशनच आहे बरं, म्हणजे तरच त्याचा फायदा मिळतो. पिरामिड पात्र आहे, गाईच्या शेळी गाईचं तूप आणि सूर्योदय सूर्यास्ताचा टायमिंग आहे, जी निसर्गातील वेळ संधिकाळ म्हटले त्याला. तर अशा प्रकारे आपण 5 मिनिटं शांतपणे बसून अग्निहोत्र करायचे, ज्यामुळे आपल्याला त्याची सगळी एनर्जी मिळू शकते. दिसायला छोटासा यज्ञ आहे आणि आपण हे स्वतः घरी करू शकतो. त्याला कोणी ब्राह्मण भटजी बोलवून दुसऱ्याला करून सांगायची गरज आहे, आपण स्वतः करू शकतो. हां, तर अशा प्रकारची जी म्हटली तर उपासना विज्ञान आहे, अध्यात्म सगळं काही आहे. तर आपण 2 मिनिटं शांत बसूया आणि आहुती द्यायची वेळ जवळ आलेली आहे. 2 मिनिटं आलेली आहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. 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 ओम दादा बसून घ्या, अग्निहोत्र चालू बसून घ्या, 1 मिनिट बसून घ्या.